हॅलो स्टुडंट्स. प्रिव्हियस लेक्चरला आपण SQL बद्दल माहिती घेतली. स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज काय आहे ते आपण सर्व त्याबद्दल माहिती घेतली. त्यामध्ये आपण बघितलं की जे काही SQL क्वेरी आहे ती MySQL, Oracle, मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस, मायक्रोसॉफ्ट SQL सर्व्हर, SYBase, इनग्रेन्स यांसारख्या डाटाबेसला काय करत असते, सपोर्ट करते. आणि आपण त्यावरती SQL किंवा स्ट्रक्चर्ड क्वेरी लँग्वेज आपण त्यामधला डाटाबेस ॲक्सेस करण्यासाठी वापरू शकतो. मग आता आज आपल्याला MySQL हा डाटाबेस आपल्या कम्प्युटरवरती इन्स्टॉल करायचा आहे. तर याचे सेटअप्स आहेत. तर आपण MySQL 5.5.20 हा डाटाबेस आपण MySQL डाटाबेस सर्व्हर आज आपण इन्स्टॉल करणार आहोत. तर तुमचं कम्प्युटर किंवा लॅपटॉप वरती जर ऑपरेटिंग सिस्टीम 32 बिट असेल तर तुम्ही 32 बिटचा तुम्हाला सेटअप घ्यायचा आहे. आणि जर 64 बिट असेल तर तुम्हाला 64 बिटचा सेटअप तुम्हाला घ्यायचा आहे. आता हे जे दोन्ही सेटअप आहेत याची डाउनलोड करण्यासाठी मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल. त्या लिंकमध्ये हे दोन्ही पण सेटअप तुम्हाला मिळतील. ठीक आहे. आता आज आपण याचं इन्स्टॉलेशन कसं आहे ते बघू. आणि मग त्यानंतर आपल्याला त्यावरती SQLच्या ज्या काही क्वेरीज आहेत ते आपल्याला रन करायच्या आहेत. ठीक आहे. तर आता माझी ही जी सिस्टीम आहे ती 64 बिट आहे, म्हणून मी यामधला जो 64 बिटचा जो काही सेटअप आहे तो इन्स्टॉल करतो. ठीक आहे. या स्टेप्स तुम्हाला व्यवस्थित बघून घ्यायच्या आहे इन्स्टॉलेशनसाठी. असं इन्स्टॉल झाल्यानंतर MySQL सर्व्हर 5.5 सेटअप ही विजार्ड एक ओपन होईल. तिला तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे. सिंपल स्टेप आहेत. त्यानंतर लायसन ॲग्रीमेंट येईल, त्याला ॲक्सेप्ट करायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर चूज सेटअप टाईप येईल, त्याला कंप्लीट वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर रेडी टू इन्स्टॉल येईल, त्याला इन्स्टॉल म्हणायचं आहे. अशा पद्धतीने हे सर्व इन्स्टॉल होईल. त्यानंतर MySQL एंटरप्राइज ही एक विजार्ड ओपन होईल. त्यामध्ये तुम्हाला तिला नेक्स्ट करायचं आहे. एक 2-3 वेळेस तुम्हाला त्यामध्ये नेक्स्ट असा ऑप्शन येईल. त्यानंतर MySQL सर्व्हर सेटअप हा कंप्लीट झालेला दिसेल आपल्याला. कंप्लीट MySQL सर्व्हर सेटअप विजार्ड. त्यानंतर तिथं आहे लॉन्च द MySQL इन्स्टन्स कॉन्फिगरेशन विजार्ड. म्हणजे आता कॉन्फिगर करायचं आहे आपल्याला सर्व्हरला. तर इथं याला टिक ठेवायचा आहे ॲज इट इज आणि फिनिश म्हणायचं आहे. म्हणजे तो कॉन्फिगरेशन विजार्ड ओपन होईल. बघा कॉन्फिगरेशन विजार्ड हा ओपन झालेला आहे. त्यानंतर या वेलकम विजार्डमध्ये तुम्हाला पहिले नेक्स्ट करायचं आहे. त्यानंतर डिटेल कॉन्फिगरेशन आणि स्टँडर्ड कॉन्फिगरेशन. त्यामध्ये डिटेल कॉन्फिगरेशनला ॲज इट इज ठेवा. त्यानंतर डेव्हलपर मशीन, सर्व्हर मशीन आणि डेडिकेटेड MySQL सर्व्हर मशीन. तर डेव्हलपर मशीन ॲज इट इज ठेवा. त्यानंतर मल्टीफंक्शनल डाटाबेस, ट्रान्झॅक्शनल डाटाबेस आणि नॉन ट्रान्झॅक्शनल डाटाबेस. मल्टीफंक्शनलला ॲज इट इज ठेवा. कुठेही चेंज करू नका तुम्ही. ॲज इट इज सर्व ठेवत चला आणि नेक्स्ट करत चला, जेणेकरून तुम्हाला हे सोपं जाईल इन्स्टॉलेशनसाठी. त्यानंतर असं नेक्स्ट करत गेल्यानंतर सर्व गोष्टीला नेक्स्ट करत जायचं आहे. त्यानंतर एक पासवर्ड तुम्हाला विचारेल. न्यू रूट पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड तुम्हाला करायचा आहे. तर आता या ठिकाणी तुम्ही जो काय पासवर्ड आहे तो पासवर्ड तुमच्या लक्षात राहील असा पासवर्ड टाका, किंवा सिंपल रूट हाच पासवर्ड त्या ठिकाणी टाका. ROOT असा मी पासवर्ड टाकलेला आहे या ठिकाणी. रूट हा पासवर्ड टाकायचा आहे तुम्हाला, किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्हाला जो पासवर्ड पाहिजे तुम्ही तो या ठिकाणी टाकू शकता. ॲडमिन टाकू शकता, रूट टाकू शकता, जो पाहिजे तो. आणि नेक्स्ट करायचा आहे. त्यानंतर इथं लास्ट ही स्टेप आहे. इथं तुम्हाला एक्झिक्यूट म्हणायचं आहे. एक्झिक्यूट म्हणल्यानंतर या सर्व टिक येईपर्यंत तुम्हाला नेक्स्ट विजार्ड ओपन होणार नाही. इथे ज्यावेळेस अप्लाय सेटिंग्स हे कंप्लीट होईल त्यावेळेस हा आपला सर्व्हर MySQL सर्व्हर आणि हा डाटाबेस आपल्या मशीनवरती, आपल्या कम्प्युटरवरती इन्स्टॉल झालेला तुम्हाला दिसेल. कंप्लीट झाल्यानंतर अप्लाय सिक्युरिटी सेटिंग्स हे कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने या ठिकाणी विजार्ड दिसेल. त्यामध्ये असेल कॉन्फिगरेशन फाईल क्रिएटेड, विंडोज सर्व्हिस MySQL इन्स्टॉल्ड. म्हणजे आता आपला जो काही MySQL सर्व्हर आहे तो इन्स्टॉल झालेला आहे. आता आपण याला फिनिश करूया. ठीक आहे. आपलं इन्स्टॉलेशन कंप्लीट झालेलं आहे. आपण चेक करू. तुम्हाला सिम्पली तुमच्या स्टार्ट मेन्यूवरती जायचं आहे आणि इथं MySQL 5 कमांड लाईन हा
जे काही आलेला असेल कमांड आहे याला क्लिक करायचं आहे, ओपन करायचं आहे. त्यानंतर तुम्ही जो काय पासवर्ड टाकला होता, रूट असेल, ॲडमिन असेल, तुम्ही जो काय पासवर्ड टाकताल तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. बघा अशा पद्धतीने हा MySQL आपला ओपन झालेला आहे. आता तुम्ही यावरती काय करू शकता, वेगवेगळ्या कमांड्स या ठिकाणी रन करू शकता, जे की मी तुम्हाला अपकमिंग लेक्चर्समध्ये शिकवणार आहे. तरी तुम्हाला एक कमांड मी या ठिकाणी रन करून दाखवतो. यामध्ये कोणते कोणते डाटाबेसेस आहेत ते आपण बघूयात. तर त्यासाठी आहे शो डाटाबेसेस. शो डाटाबेसेस कमांड मी रन करी. बघा हे इन्फॉर्मेशन स्कीमा, MySQL, परफॉर्मन्स स्कीमा, टेस्ट असे 4 डाटाबेस यामध्ये आहेत. म्हणजे आपण सक्सेसफुली या ठिकाणी इन्स्टॉलेशन कंप्लीट केलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने इन्स्टॉलेशन प्रोसेस होती. याचे जे काही सेटअप्स आहेत ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या दोन्ही सेटअपची 32 बिटचा असेल आणि 64 बिटचा दोन्ही याचा लिंक तुम्हाला भेटून जाईल. आणि यानंतर आता आपण या नंतरच्या लेक्चर्समध्ये आता क्वेरीज काय आहेत आणि कशा रन करायच्या आहेत ते सुरू करणार आहोत. ओके, थँक्यू.